OMG. त्याच्या मागे पण एक ऑलरेडी आहे, तेव्हा तिथे एक आहे. म्हणजे झाडं आता फळं द्यायला सुरुवात करतायत. काजूच्या बिया दिसत आहेत का बघू. काजूचा मोहर एकदा येऊन गेले काजू. आकाशात ढगांचे पुंजके येत आहेत हळूहळू पांढरे पांढरे. तर काही छोटी मोठी कामं असतात ही तुम्हाला स्वतःहून शिकणं गरजेचं असतं. तर आता मी नळ घेऊन आलोय, ती टेप घेऊन आलोय. आता आपण तो सरळ फिट करून टाकू. कोणाची तर चला, आपलं एक काम झालेलं आहे गावचं. तर फॅनचा स्पीड आपला इम्प्रूव्ह झालेला आहे, म्हणजे कॅपॅसिटरचा प्रॉब्लेम होता. नमस्कार मंडळी, तुमचे सगळ्यांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या चॅनलच्या नवीन व्हिडिओमध्ये. दिवसाला नवीन सुरुवात झाली आहे. गावचा दिवस आहे चौथा माझा. तर गावाला बरीच कामं असतात. तर तसंच आता सकाळ झालेली आहे. सकाळचे वाजलेले 9:15 आणि जो माझ्या घरातला नळ आहे तो खूप जुना झालेला, त्यामुळे तो ब्रेक झाला. प्लास्टिकचा होता, क्वालिटी चांगली नव्हती. तर जस्ट आता तो मी काढलेला आहे. हे बघा, हा नळ काढलेला आहे मी आणि नवीन नळ आणलेला आहे. नवीन नळ पण घेऊन आलो आहे. तर चला आता तो फिट करू. हे गावचं डेली काम असतं. गावाला छोट्या मोठ्या गोष्टी बऱ्याच होत असतात घरामध्ये, आणि प्रत्येक वेळेस आपण प्लंबर इलेक्ट्रिशियन शोधत बसलो तर गावाला एक तर पटकन माणसं भेटत नाही, तुमचं काम रखडलं जातं आणि आपण काय कायमस्वरूपी म्हणजे गावाला राहत नाही. तर काही छोटी मोठी कामं असतात ही तुम्हाला स्वतःहून शिकणं गरजेचं असतं. तर आता मी नळ घेऊन आलो आहे, ती टेप घेऊन आलो आहे. आता आपण तो सरळ फिट करून टाकू. हा आहे जुना नळ, प्लास्टिकचा होता, क्वालिटी बेकार होती. उन्हामध्ये तापून तापून ते प्लास्टिकला तडा गेलेला आणि हे पण तुटलेलं जवळजवळ. हे असं प्रेशर आलं पाण्याला की हे डायरेक्ट वरचं निघत होतं, त्यामुळे पाणी पण वाया जात होतं. तर आता चेंज करायचं आहे. तर दुसरा चांगल्या क्वालिटीचा आणला आहे, प्लास्टिकचाच आहे बट चांगलं क्वालिटीचा आहे नळ. तर चला आता हा फिट करू आपण. तर आता पहिले याला टेप लावून घेऊ. तर थ्रेड टेप जी असते इथे आणलेली आहे मी, ती एकदा लावून घेऊ आणि याला फक्त गोल गोल फिरवून आपल्याला फिट करायचं आहे. याला एक टोटी पण दिली आहे. या नळाला आपल्या पाईपाची टोटी लागतच नव्हती, तर आता याला परफेक्ट बसेल. तर चला आता फिट करू. तर आपला नवीन नळ फिट करून झालेला आहे, टाईट बसलेला आहे. ओके, याला हे पण आहे, टोटी पण आहे. तर चला, आपलं एक काम झालेलं आहे गावचं. आणि हे आहे आपलं अंगण. काल साफसफाई केलेली, हे जाळून टाकायचं आहे. बघूया आज संध्याकाळी किंवा भाऊ आणि मी परत येणार आहोत गावाला, तेव्हा ते जाळून टाकू. बऱ्यापैकी क्लीन झालेलं आहे आता जवळपासचं. चला आता आता एक हा हॉलमधला फॅन आहे, हा 5 वरती पण स्लो फिरतो. तर त्याच्यासाठी मी कॅपॅसिटर असतं ते आणलेलं आहे. कॅपॅसिटर, एक सेकंड. कॅपॅसिटर आणलेलं आहे, चांगलं आहे. हेवेल्स कंपनीचं आहे. या कंपनीचे शेअर्स पण आहेत माझ्याकडे. तर चला आता ते एक फिट करून बघू आणि मग पंख्यामध्ये काही इम्प्रूव्हमेंट होतं आहे का ते चेक करू. चला आता ते फिट करू. तर माणसं पटापट मिळत नाही, इलेक्ट्रिशियन म्हणा, प्लंबर म्हणा, मिस्त्री म्हणा. तर काही गोष्टी अशा असतात ते आपल्याला बेसिक गोष्टींचं नॉलेज असणं तरी गरजेचं आहे आणि ते आपण ट्राय करणं गरजेचं आहे. तर आता एक नळाचं काम तर मी करून टाकलं. आता दुसरं आहे ते फॅनचं कॅपॅसिटर चेंज करून बघू आणि फॅनमध्ये काही इम्प्रूव्हमेंट होते का ते बघू. 5 नंबरवर ह्या स्पीडने फिरतो.
आता बघू याच्यामध्ये काही इम्प्रूव्हमेंट होतोय का कॅपॅसिटर चेंज केल्यावर. तर फॅनचा स्पीड आपला इम्प्रूव्ह झालेला आहे. म्हणजे कॅपॅसिटरचा प्रॉब्लेम होता तो पण आपला सॉर्ट आऊट झाला आहे. म्हणजे नळचा प्रॉब्लेम सॉर्ट आऊट झाला आहे. त्याच्यानंतर हॉलमधला ज्या फॅनचा स्पीड होता त्याचा पण आपण प्रॉब्लेम सॉर्ट आऊट केला. घरातलं ऑलमोस्ट जे छोटं मोठं काम होतं ते सगळं आवरून झालेलं आहे आणि आता जस्ट एकदम रिलॅक्स बसलो आहे. मग अशी थोडा वेळ लाईट गेलेली बट परत आली. फॅन लावला आहे, सगळ्या विंडोज ओपन केलेल्या आहेत आणि सगळ्या रूममधले फॅन ऑन केलेत आणि मस्त आता म्हणतात ना उन्हाळा तर प्रॉपर आहे बट म्हणतात ना पावसाची थोडी थोडी चाहूल लागते. आकाशामध्ये असे ढगांचे पांढऱ्या पांढऱ्या ढगांचे करड्या रंगाच्या ढगांचे असे पुंजके येत आहेत. त्यामुळे मध्येच सावली पडते, सूर्य ढगांच्या आड जातो तेव्हा तर अजून प्लेझंट एकदम थंडगार वाटतं आहे. मस्त इथून मागून ते पुढे हॉलच्या इथून असा हवा ट्रान्सफर होती थंडगार. तर एकदम आता रिलॅक्स बसलो आहे. थोडा वेळ बसेन अजून असंच आणि दाखवतो तुम्हाला आता गावचं वातावरण कसं आहे ते दाखवतो. चला. हे बघा आकाशात ढगांचे पुंजके येत आहेत हळूहळू पांढरे पांढरे. काही ठिकाणी गडद आहेत. त्या साईडला डोंगराच्या इथे बघा भरपूर आहेत. त्यामुळे आता सावली पडली आहे. दुपारचे 11:30 वाजले बट ऊन नाही वाटत एवढं. वातावरण हळूहळू चेंज होतं आहे. समरपासनं मान्सूनच्या इथे वेगवेगळं वातावरण बघायला मिळतं. हे बघा ढग येत आहेत, सावली पडली आहे थोडी, वातावरण बदलायला सुरुवात झाली. अजून एक 10-15 दिवसाने अजून त्याच्यात चेंजेस दिसतील आणि मग पावसाळ्यातलं वातावरण तर कोकणातलं ऑसम असतं. हा आपला हॉल. हे बघा आता मी इथे राहतो आहे, 2-3 दिवस येतो आहे, साफसफाई करतो आहे तर बघा किती चकाचक आहे. एकदम चमकते लादी चमकते. बघा हे रूम पण बघा फुल चकाचक आहे. थोडं सामान आहे ते मी नीट लावेन बट हे बघा एकदम फुल चकाचक ही रूम पण एकदम क्लीन. आणि किचन पण एकदम क्लीन आहे. हे बघा इथे राहिलो तर एकदम घर डेली असं राहील. आणि आता ही आहे बॅक साईड. यांना आग लावायची कापलेल्या गवताला. आपलं अंगण, काजूच्या आंब्याची बाग. थोडंसं अंगणाचा व्ह्यू देतोय. अंगण तर साफ झालंय. ऊन तर आहे, मध्येच सावली पडते, मध्येच ऊन येत आहे. पण चला जरा साफसफाई केली तर अंगण फिरून दाखवतो तुम्हाला. मागे आपलं घर, कोकणातलं कौलारू घर. काजूच्या बिया दिसत आहेत का बघू आपण. काजूला फुलं लागलेली दिसत आहेत. बिया आम्ही काढलेल्या सगळ्या पडल्या असतील. हा
काजूचा मोहर. एकदा येऊन गेले काजू, परत पण येते. इथे बघा, इथे पण गवत बसलंय, त्याला साफ करणं गरजेचं आहे. एकट्याला पॉसिबल नाही. हे माझ्या मते जांभळाचं झाड आहे समोर. इथे अजून एक काजूचं आहे, इथे मागे एक काजूचं आहे, इथे दिसतंय ह्याच्या पलीकडे ते चिकूचं झाड आहे, तिथेच एक पेरूचं पण आहे, आणि ही आंब्याची झाडं. थोडं आतमध्ये जाऊन बघायची आहेत झाडं, बट आता मी एक काम करतो, तो काटा घेऊन येतो. तो हातात असेल तर जरा बरं पडेल. काटा घेतलाय, म्हणजे त्याला काठी पण आहे, म्हणजे कसं जरा गवतात ठोकत गेलो ना, आजूबाजूला काय असेल तर ते पहिलेच बाजूला होतं, कारण गवताचं जरा टेन्शनच आहे. चला थोडंसं बागेच्या आतमध्ये जाऊ. मला आहे ना एका झाडावर आंबा दिसला, आतमध्ये येते झाड, परत जाऊन बघूया खरोखर तो आंबा लागलाय का. एकच दिसला मला, बघूया. चला आतमध्ये जाऊ. चला जरा आतमध्ये जाऊ. गवत वाढलंय, असं मी नॉक करत जातोय. पाय ठेवताना टेन्शन नको. इथे मला नजरेला दिसलं लांबनं आंब्यासारखं काहीतरी. OMG, आमच्या झाडाला हापूस लागलेत, खतरनाक. OMG, हा बघताय हापूस, आणि त्याच्या मागे पण एक ऑलरेडी आहे. तेव्हा तिथे एक आहे, एक इथे, आणि एक हा. एक झाडाची साईज बघा, एकदम मोठी नाहीये, पण त्याला हापूस लागलाय. ओ शिट, खतरनाक. अजून कुठे आहे काय? नाही, अजून तरी नाही दिसत आहे. मोहर जळाला ह्यावेळेस, थंडी खूप पडलेली त्यामुळे. मला 3, ओ माय गॉड, 4, 5, 6, शिट शिट शिट, 6 हापूस दिसले मित्रांनो. हे बघा, थांबा मी काठी लांब करतो. हा एक, इथे एक, आणि ते बघा इथे एक, आणि तिथे खाली 2, तिथे कोपऱ्यात. बापरे, इथे लागलेत 3, 4. ह्या झाडाला आंबा लागलाय. खतरनाक. फर्स्ट टाइम मी आमच्या अंगणातल्या झाडाला एवढे मोठे मोठे हापूस लागलेले बघतोय. जबरदस्त फिलिंग आहे. म्हणजे झाडं आता फळं द्यायला सुरुवात करतायत. बाकीच्या झाडांना दिसत तर नाहीये मला. या झाडाला तर नाही, त्या झाडाला लागलेत यार खूप.
अरे बापरे, हे बघा मित्र, OMG, हा बघा, ह्या झाडाला पण एक हापूस आलाय. अजून एक आपल्या झाडाला आंबा लागलाय, मला एक दिसतोय, हे बघा हापूस. अजून कुठे आहे का या झाडावर? लहान झाडाला हापूस लागलाय. या साईडला हो, फळ यायला सुरू झालेलं आहे. जवळजवळ अंगणामध्ये 15 ते 16 आंब्याची झाडं आहेत, हापूस आंब्याची. त्याच्यामधले मला आत्ता एक 3 झाडांना मला आंबे लागलेले दिसले. एकाला तर एकाच झाडाला जवळजवळ 10 लागलेले आहेत. बट बाकीच्यांना पण हळूहळू आंबे लागत आहेत. तर दिस इज ऑसम. खतरनाक. बरं झालं मी राऊंड मारली. भीती वाटत होती आतमध्ये जायला गवतामध्ये, पण म्हणालो चल एक राऊंड मारून बघूया काय झाडाला दिसतंय का. काजूच्या झाडांच्या बिया तर आम्ही काढलेल्या, त्या मी मागच्या ब्लॉगमध्ये दाखवल्या तुम्हाला. आणि आता ते सेकंड राऊंड पण येतील मे बी. मोहर दिसतोय, बट आंब्यांना एक्सपेक्टेड नव्हतं. आम्ही ठरवलेलं, आम्ही बघितलेलं मागच्या वेळेस येऊन, पण ते काही दिसलं नव्हतं. तर म्हणालो नाही लागले ह्यावर्षी आंबे. बट आत्ता मी निरखून बघितलं जवळ जाऊन, तर 3 आंब्यांना आंबे लागलेले आहेत हापूसचे. तर जबरदस्त. चला आता जरा घरात जातो, कारण ऊन खूप आहे. तर घरात आलो आहे मी. ऑसम फिलिंग. म्हणजे जवळजवळ 3 झाडांना आंबे लागलेले. झाडं अजून लहान आहेत आणि यावेळेस मोहर पण जळून गेलेला. बट एक्सपेक्टेड नव्हता मला. आम्ही लास्ट टाईम आलो तेव्हा आंब्याच्या झाडांना एवढं चेक केलं नव्हतं, कारण दिसतच नव्हतं, ते खूप आतमध्ये गवतामध्ये होतं. तर आज मी थोडंसं म्हणालो चला जरा आतमध्ये जाऊन बघून येऊया. तर मला लांबनं एक आंबा दिसला त्या झाडावर, म्हणून मी तो काटा, म्हणजे ती काठी घेऊन गेलो आतमध्ये. थोडंसं रिस्की होतं, पण आतमध्ये जाऊन मला बघायचं होतं. तर बघतोय तर त्या एका झाडावर जवळजवळ 10 आंबे लागलेले आणि अजून 2 झाडांवर पण 2-3 असे दिसत होते. आणि काजू पण आलेले, ते मागच्या ब्लॉगमध्येच आपण बघितलं. एक चिक्कूचं झाड आहे, पण तिकडे जायला आता पूर्ण गवत आहे. तर ठीक आहे, बघूया. बट आंबे तरी लागले, त्याचं कन्फर्मेशन मिळालेलं आहे. आणि आंब्याची साईज पण ऑसम आहे. ते आता झाडावरच तयार होतील, तेव्हा आपण मग परत येणार आहोत एक 10-15 दिवसानंतर, तेव्हाच आपण त्यांना काढूया. तर आणि खाऊन पण बघूया आणि मग त्याचं पण सांगणार आहे. म्हणजे इतक्या वर्षाच्या मेहनतीनंतर भावाने, दादाने एवढी मेहनत घेतलेली, आम्ही पण येऊन जाऊन होतो, आमची पण मेहनत आहे, सगळ्यांचीच घरातल्यांची मेहनत आहे. पप्पांनी जागा मेंटेन ठेवलेली. तर आज त्या जागेतनं फायनली फळ येताना दिसतं. म्हणजे आफ्टर 5 to 6 years, म्हणजे त्याची मेहनत घेतल्यानंतर त्याला आज आम्ही फळ म्हणजे मी फळ लागलेलं बघितलं आणि ते आता शूट पण केलं. ते त्याच्यातनं सगळेच बघतील. तर ऑसम फील आहे. तर ह्यावेळेस तरी आंबे कमी होते. नेक्स्ट इयरला बघूया. झाडांची वाढ अजून झालेली असतील, ती झाडं अजून मोठी झालेली असतील, मजबूत झालेली असतील, ताकदवान झालेली असेल. कारण हा पावसाळा पूर्ण त्यांना मग बघूया. आता यावेळेस खत वगैरे सगळं करायचं आहे त्यांचं प्रॉपर. नेक्स्ट इयरला मे बी ह्याच्यापेक्षा जास्त चांगलं प्रोडक्शन असेल, होप सो. बट आत्ता तरी फर्स्ट टाईम आमचा हा फर्स्ट इयर आहे जेव्हा ह्या झाडांना रोपांना आता त्यांचं झाड होऊन त्यांना आंबे लागायला सुरुवात झाली. तर मस्तच फिलिंग आहे. तर बघूया. आता तर वाजलेले आहेत दुपारचे 12. ऑसम. म्हणजे खूपच ऊन झालं आहे. आता इथे घर तर मी साफसफाई केली. फॅनचं थोडं काम होतं ते केलं. त्याच्यानंतर नळ चेंज केला. घरातला एक लाईट गेला तो चेंज केला. अशी छोटी मोठी कामं केली. थोडी साफसफाई केली घरात. परत एकदा झाडू वगैरे मारून घेतला. त्याच्यानंतर अंगणामध्ये थोडंसं गवत मी काढलं. त्याचं शूट नाही केलं, पण थोडंसं अजून क्लीन केलं. आणि नंतर आपल्या बागेतला पूर्ण फेरफटका. आणि मग त्याच्यामध्ये आपल्याला दिसले आपल्या झाडाला लागलेले हापूस आंबे. तर असा हा पूर्ण व्हिडिओ होता. आता मी जाईन साईला मामाकडे लंच करायला. पण हा व्हिडिओ मी आता इथेच एंड करतो आहे. तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून नक्कीच कळवा. आवडला असेल तर लाईक शेअर करा.
आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू अशात नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. टाटा, सी यू, टेक केअर, गुड बाय. बट ठीक आहे, आणि एक अजून मला सांगायचं होतं की म्हणजे तुम्ही मेहनत करत राहा, आज नाही तर उद्या तुम्हाला फळ मिळणार आहे. तर त्याचं एक लाईव्ह एक्झाम्पल मी आज समोरासमोर बघितलं, तर ऑसम. आणि अजून एक दिवस मी मे बी गावाला थांबणार आहे. बघूया अजून काय गावातलं तुम्हाला दाखवता येतं आहे का. आणि आज आहे 1 मे, तर 1 मेला सगळ्यांना, माझ्या सगळ्या रसिक प्रेक्षकांना, सगळ्या माझ्या सबस्क्रायबर फॅमिलीला बुद्ध पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा. त्याच्यानंतर महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा आणि कामगार दिनाच्या पण हार्दिक शुभेच्छा. तर पुन्हा भेटू अशा नवीन व्हिडिओमध्ये. टाटा, सी यू, टेक केअर, गुड बाय.